मी पुन्हा येईन या 3 शब्दांमुळे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची माती झाली. कधी नैसर्गिक तर कधी अनैसर्गिक तर कधी हिंदुत्वाच्या मोहाचे गोंडस नाव देऊन सत्तेच्या मोहाचा छुपा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न झाला. मोठा भाऊ छोटा भाऊ या नावाखाली घराघरातून भाऊबंदकी पेरली गेली. तर प्रत्येक पक्षातला निष्ठावंत कार्यकर्ता संपला आणि आपल्याच नेत्याचा फक्त निष्ठावंत नेता निर्माण झाला. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची शोकांतिका ठरली, असे शहर भाजपचे अनिल गट्टाणी म्हणाले. नगर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार महायुतीच्या हातातून निसटले आणि पक्ष संघटनेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या 2 ते 3 टर्ममध्ये भाजपचा उमेदवार लिहिल्या निवडून येत होता, पण जुन्या जाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला केल्यामुळे उमेदवाराचे पानिपत झाले आणि स्वबळाचा नारा हवेत विरून गेला असल्याचेही गट्टाणी यांनी यावेळी स्पष्ट केले. आता पक्ष समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी स्वबळाचा नारा हा सध्या तरी एकमेव रामबाण उपाय असल्याचेही गट्टाणी यांनी यावेळी नमूद केले. या संदर्भात अनिल गट्टाणी यांनी अधिक माहिती दिली. लोकसभेच्या निवडणुका आत्ताच संपल्या. लोकसभे निवडणुकीचे निकाल आलेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जी महायुती झाली त्या महायुतीचा दारुण पराभव झाला आणि आता चर्चासत्र सगळीकडे त्याचं चालू झालेलं आहे. पराभव का झाला त्याची कारण असं सगळं चालू झालेलं आहे. परंतु भारतीय जनता पार्टी तर मी सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे. जो जुन्या कार्यकर्त्यांपैकी ज्या सक्रिय आहेत त्याच्यामध्ये मी एकमेव कार्यकर्ता सक्रिय, त्याच्यामुळे मला भाजपचे सगळे चढ उतार मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले, भोगलेले. आमची पहिल्यापासूनच मागणी होती की भारतीय जनता पार्टीने स्वबळावरती निवडणुका लढवावी. अनेक वेळा पत्रक काढली, प्रदेशाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना निवेदनं दिली, हे दिली, सगळं करून झालं, पण ते काय सक्सेस झालेलं नव्हतं. पण 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीने स्वबळावरती विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि कधी नव्हत ते भारतीय जनता पार्टीला 123 जागा मिळाल्या होत्या. ह्या इलेक्शनच्या 6 महिन्या अगोदर जिल्हा भारतीय जनता पार्टीची इथं एक भव्य मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये मी स्वतः, कैलासवासी अनंत जोशी आणि शिवाजी लोंढे यांनी आम्ही मागणी केली होती की भारतीय जनता पार्टीने आता युती आघाडीचे राजकारण न करता आपण आपल्या स्वबळावरती आपण आपली ताकद आजमावी. त्यानंतर आम्हाला हे सगळं आव्हान प्रदेश भाजपकडे गेल्यानंतर त्यावेळेचे जे अध्यक्ष होते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मला, लोंढेला आणि जोशींना मुंबईला बोलून घेतलं आणि आमच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी मोठ्या मनाने कबूल केलं की भारतीय जनता पार्टी जर स्वबळावरती लढला तर भारतीय जनता पार्टीला फार मोठे यश मिळण्याची शक्यता आहे आणि तसंच झालं. 2014 मध्ये आम्ही स्वतंत्र लढलो. आमचे 123 आमदार निवडून आले, शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं संयुक्त आघाडीचं युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं. त्यानंतर अनेक वेळा या युत्या आघाड्या करण्यामध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते फार आग्रही भूमिका घ्यायचे आणि या आग्रही भूमिकेमुळं आम्हाला भारतीय जनता पार्टीला आता 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठा फटका बसलेला आहे. भारतीय जनता आमच्या मित्रपक्षांचा भाजपला कुठलाच फायदा झाला नाही, परंतु याउलट भारतीय जनता पक्षाचा फायदा आमच्या बरोबर जे युतीमध्ये होते त्यांना झालेला आहे. शिंदे गटाचे 7 सीट निवडून आले, 7 खासदार निवडून आले आणि त्या 7 मध्ये 5 जे त्यांचे निवडून आले त्याच्यामध्ये मोलाचा वाटा भारतीय जनता पार्टीच्या मताचा आहे, पण त्यांचा फायदा आम्हाला कुठं झालेला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टी आणि आम जनता यांना राष्ट्रवादी बरोबर, अजित पवार गटाबरोबर गेलेलं कोणालाच आवडलेलं नव्हतं. त्याचा सुद्धा फटका आम्हाला बसला. आता आमची अशीच मागणी आहे की आता जे झालं ते झालं, आता यापुढं संघटना मजबूत करून आणि जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना विचारात घेऊन, त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीने पुढे वाटचाल करावी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने स्वबळावरती लढवावी. मला पूर्ण आशा आहे की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेमध्ये स्वबळावरती स्पष्ट बहुमत मिळेल. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.